हाथों में हाथ कहो बार बार, सतीश खांडगे हमारे उम्मीदवार। रोटी कपड़ा मकान का हक, पूरे होंगे ख्वाब कांग्रेस के संग। हाताला साथ विकासाला हात, सतीश खांडगे आमचे उमेदवार। अन्न वस्त्र घराचं स्वप्न, शिक्षण आरोग्य उज्ज्वल भविष्य। भाऊ, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण हे केवळ व्यक्तीची नव्हे तर तिच्या समाजाची आणि संपूर्ण देशाची प्रगती साध्य करू शकते असं आपण म्हणतो. तर शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्याच्याही पुढे जाऊन जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा आणि काही मंडळी असतील, त्यांच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे? तुमच्या प्रभागासाठी तुम्ही एखादी विशेष योजना आखलेली आहे का? नक्कीच. म्हणजे संतोषजी, आपला जो प्रभाग मगाशीच मी म्हटलं 10x10, जास्तीत जास्त 300, याच्या पलीकडचा आमचं घर नाही आहे. बरोबर. त्या छोट्याशा घरांमध्ये आमचा विद्यार्थी, आमचा मुलगा मुलगी हे शिक्षण घेत आहेत. अशी कंजेस्टेड वस्ती आहे प्रत्येक ठिकाणी. असं मोकळं असं वातावरण जे विद्यार्थ्यांच्या पोषक वातावरण नाही. आणि विद्यार्थी हुशार आहे. प्रत्येक विद्यार्थी हा हुशारच असतो. विद्यार्थिनी हे आहेत ना, त्यांच्याकडे आकलन क्षमता असते, त्यांच्याकडे बौद्धिक क्षमताही असते. फक्त कमतरता आहे ती सुखसुविधा, बरोबर, जागेचा अभाव. म्हणजे मोकळी आणि पोषक अशी वातावरण जे पाहिजे अभ्यास करण्यासाठी ते आमच्या विभागामध्ये नाही आहे. बरोबर. आम्ही शालेय जीवनामध्ये आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये कॉटन ग्रीन होतं, तिथे जायचो अभ्यास करायला. म्हणजे ते शेड होत्या आपल्या सरकारी गोदाम, तिथे ना धान्याची कोठारं, कापसाची गठल्या तिथे असायच्या त्या गोडाऊनमध्ये. त्या गल्ल्या असायच्या, अशा आमच्या गल्ल्या ठरलेल्या असायच्या. त्या गल्ल्यांमध्ये आमचा अभ्यास व्हायचा. आमच्या बहिणी वगैरे त्या घरांमध्येच अभ्यास करायचो, पण आम्ही तिकडे जायचो. तिकडे जागा होती, पण आता ती पूर्ण म्हणजे शासनाची मुंबई पोर्टची जागा ती आता पडझडीला आलेली आहे. तिथे आता म्हणजे गलिच्छ जागा झालेली आहे, ती जागा राहिली नाही. माझ्या डोक्यामध्ये म्हणजे आता कसं बघा, तुम्ही शिक्षणाचा विषय काढलात. शिक्षण हा अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी आपल्या संविधानामध्ये देखील दिलेला आहे. बरोबर. अधिकार आहे तो आपला, तो मिळालाच पाहिजे. पण त्या अधिकाराबरोबर त्याला त्या शिक्षणाचं महत्त्व देखील त्यांनीच पटवून दिलं. शिक्षित हो, शिकशील तर टिकशील. बरोबर. हे महत्त्वाचं आहे. तर माझं परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी मॉल. तुम्ही मॉलमध्ये गेलात ना संतोषजी, मॉलमध्ये काय घेता तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय काय खरेदी करता? एक साधारण जीवनावश्यक वस्तू आणि ज्याच्यावरती सेल चालू आहे अशा काही गोष्टी. सेल म्हणजे जास्त कल आपला असतो कुठे 1 पे 1, म्हणजे 2वर 1 अशा फ्री गोष्टी, किंवा स्वस्त आणि चांगलं आणि उत्तम. बरोबर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम या विषयाकडे आपण जातो. तर मला ते उत्तम द्यायचं आहे. तर मला त्या स्टडी मॉल हा शब्द माझ्या संकल्पनेतला आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मला तो स्टडी मॉल करायचा आहे. तिथे माझा विद्यार्थिनी ज्यावेळी जातील ना, त्यावेळी तिथे ते शिक्षण ज्ञान घेण्यासाठी जातील. बरोबर. म्हणजे तिथे आतमध्ये त्या इमारतीमध्ये गेल्यानंतर त्यांना हे घेऊ की ते घेऊ अशा अनेक अशा त्यांच्या इच्छा अशा वाढल्या पाहिजे. बरोबर. इच्छा वाढताना त्यांचा अभ्यासाकडचा बघण्याचा दृष्टिकोन देखील प्रगल्भ होईल. बरोबर. त्याचबरोबर माझी एक संकल्पना अशी आहे की तिथे अत्याधुनिक मोफत संगणक आणि मोफत वायफाय म्हणजे नेट फ्री, बरोबर, असं डिजिटल लायब्ररी, डिजिटल स्टडी रूम, डिजिटल MPSC UPSC अनेक विविध परीक्षा आहेत, त्याचं एक मार्गदर्शन केंद्र, अशा विविध शिक्षणात जे प्रांगणात म्हणजे शिक्षणात जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या स्टडी मॉलचा नियोजन करण्याचा विचार आहे. त्या स्टडी मॉलमध्ये म्हणजे तुम्हाला तिथे फक्त मोकळ्या हाताने जायचं आहे आणि विचार घेण्यासाठी जायचं आहे, म्हणजे तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल होतील. काय होतं आहे की आता परत रोजगार कमवता एकटाच असतो. जास्तीत जास्त आता महिला उद्योगांमुळे आमच्या मायमाऊल्या थोडाफार बचत गटांच्या माध्यमातून हात लागतो.
पण शिक्षण महाग झालंय हो. खरंय. काय आता मोफत असं राहिलं नाही. मस्करी नाही करत आहे, पण शिक्षण खरोखर महाग झालंय. शिक्षण म्हणजे वाटतं आपलं पाल्य शिकावं, आपल्या मुलीने चांगलं म्हणजे डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं आणि बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये तरबेज व्हावं. पण ते कुठेतरी आर्थिक अडचण दृष्ट्या आहे. अडचणी आहे. खरंय. कुठेतरी हात आपला म्हणतो ना जमा आखडता घ्यावा खर्चीचा लागतो. मेळ बसत नाही. बरोबर आहे. तर तो बसवता मग त्या कर्त्या पुरुषाला किंवा मायमाऊलीला घाम सुटतो. तर ते कुठेतरी ना मला ते म्हणजे ते तो प्रकरण जे आहे ना ते सोडवायचं आहे. त्यासाठी मला हे बाबासाहेबांच्या नावाने स्टडी मॉल चालू करायचं आहे. जिथे माझा विद्यार्थी गेला की त्याला सर्व गोष्टी तिथे अवेलेबल होतील. प्रभागातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ते मोफत ठेवायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला जी गोष्ट हवी आहे ती उपलब्ध करून देणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो. जर शिक्षण घेतलं, आज मुलगा शिकला, मुलगी शिकली, तर ते उद्याचं भारताचं भविष्य आहे. बरोबर. भविष्य घडवायचं आहे तर पहिला आपल्या मुलांना मुलींना घडवा. नुसतं बोलून नाही चालणार. खरंय. ते खरंय. आपण प्रत्यक्षात आणलं पाहिजे. तर त्या कुठेतरी संकल्पनेला मला समाजाची विविध त्या क्षेत्रातल्या पारंगत म्हणजे जे आहेत तज्ञ लोक जे आहेत तज्ञ त्या म्हणजे विषयातले. शिक्षक म्हणजे जे त्यातले जे बरोबर. अभ्यासक वेगवेगळ्या असतील, क्षेत्रातले शिक्षक असतील. तज्ञ जे आहेत त्यांचा मला नक्कीच म्हणजे मदत लागेल. त्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला स्टडी मॉल चालू करायचा आहे. गरिबांचा आवाज, कामगारांची आस, महिला विद्यार्थी सगळ्यांचा श्वास, न्याय समता बंधुतेचा ध्यास, सतीश खांडगे घडवतील विकास. म्हणजे त्या स्टडी मॉलमध्ये गेलात ना की तिथे असं प्रसन्न वाटलं पाहिजे. मुलाला शिक्षण घेण्यासाठी अभ्यास करावा असं वाटलं. तणावमुक्त वातावरण. आता बरोबर. शिक्षण म्हटलं की लगेच टेन्शन येतं. मुलांना काही मुलांना कापरं भरतं. खरंय. कापरं म्हणजे दडपण येतं, भीती येतं. वाटते. हो. तर ते दडपण गेलं पाहिजे. आज मला सांगायला आनंद होतो. मी फार पूर्वी म्हणजे बरेच वर्ष झाले त्याला, साधारण 1999ची वगैरे गोष्ट असेल. मकरंद अनासपुरे आमचे मित्र, ते त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला खूप सहकार्य केलं. अनिल गावडे, महेंद्र गावडे माझे परममित्र, त्यांचं ती खरी संकल्पना महेंद्र गावडे यांची. तर त्यांनी मला संगणक प्रशिक्षण शिबिरं घेऊया असं मला त्यावेळी सजेस्ट केलं. ते मला काय आहे कशासाठी? ते बोलले नाही ही काळाची गरज आहे. अरे बोललो हां काळाची गरज आहे, पण आपण काय घ्यायची? अरे बोलले भाऊ आपल्या विभागामध्ये संगणक हा विषयच नवीन होता. बरोबर. मुलांना संगणक हा विषय माहिती पण नव्हता काही. खरंय. मग ज्यावेळी मग आम्ही सर्वांनी बसून एक निर्णय घेतला, त्यावेळी मग ठरवलं नाही आपण आता एक मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर हे त्यावेळी घेतलं होतं आम्ही. कुठे तर आमच्या फेरबंदर बाटलीबाई कंपाऊंडमध्ये 1,500 विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला. त्या प्रशिक्षण शिबिराची जी आता ती पोचपावती आहे ना, त्या लहान मुलांनी आणि मोठ्या मुलींनी मला पत्र दिले. ते आजही मी सांभाळून ठेवले. तेच आपलं ते मनापासून त्यांनी व्यक्त केली कृतज्ञता. त्यांनी काय म्हटलंय माहितीये? त्यांनी असं म्हटलंय, भाऊ तुमच्यामुळे संगणक हा विषय आम्हाला समजला. तुमच्यामुळे CPU म्हणजे काय, मॉनिटर कशाला म्हणतात, तुमच्यामुळे कीबोर्डला आम्हाला हात लावायला मिळाला. खरंय. वाचून आनंदही झाला आणि दुःखही झालं. बरोबर. म्हणजे जर आज माझ्या विभागातील विद्यार्थ्यांना, त्यावेळची गोष्ट आताची नाही, आता जरा थोडंसं डेव्हलप परिस्थिती बदलली. माझ्या विभागातील मुलांना संगणक कारण ती भीती होती ना, हो. हात लावू की नको. तर त्या भीतीमुक्त वातावरण करण्यासाठी ते शिबिर खूप फायद्याचं ठरलं. आज त्यांच्या मनातली भीती गेली. त्यावेळी त्यांनी संगणक शिबिरामध्ये एकदम हेरिरीने पण जवळजवळ 1,500 मुलींनी भाग घेतला. मला दिवस वाढवावे लागले. एक ठराविक पिरियडसाठी होता. माझ्या अनेक मित्रांनी सहकार्यांनी मदत केली. माझे मोठे बंधू अनिल खांडगे, संजय पणाळकर असे अनेक जण आहेत, त्यांनी मला त्यावेळी सहकार्य केलं. त्या संगणक प्रशिक्षण शिबिरामध्ये अजून एक सांगायची गोष्ट अशी की तिथे फाईल मेकिंग कशी होते, काम नेमकं कसं चालतं, काय करतं, म्हणजे संगणक काय करतं, बरोबर, हे आपल्या मुलांना आपल्याला सांगता आलं. तर ही जी भीती आहे ना, त्यावेळी होती ती वेगळी होती. आजही आहे, आजही भीती आहे. का भीती आहे माहिती आहे? कारण विद्यार्थ्याला वाटतं मी जर एखाद्या गोष्टीची मागणी केली माझ्या आईकडे, माझ्या वडिलांकडे, माझ्या दादाकडे, तर त्याला ते परवडेल का? बरोबर आहे.
एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा असेल किंवा त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर त्यांना अर्ज सादर करायचा असेल तर माझ्या वडिलाला, माझ्या आईला ते परवडेल का, बरोबर. असा प्रश्न पडतो मुलांना. आणि खरंच हे आजचं वास्तव आहे. कारण आज परीक्षा देणं किंवा त्याची फी भरणं हे फार कठीण झालं आहे. त्याच्या अमाऊंट ज्या आहेत ना त्या फार प्रचंड मोठ्या बरोबर, आहेत, बरोबर. त्या न परवडणाऱ्या आहेत. तर हे कुठेतरी चित्र बदलणं ती काळाची गरज म्हणजे आहे. कसं मुलं स्वप्न बघण्याआधी खर्चाचा विचार करतायत आणि ते तुम्हाला कुठेतरी दूर करायचं आहे. हो हो नक्कीच ना. कारण आजची मुलं, आजची पिढी जी म्हणतोय ना खूप हुशार आहे. जाणीव आहे त्यांना जाणीव आहे, जबाबदारीची जाणीव आहे. नक्की तुमचा म्हणजे तुम्हाला सांगायला मला त्यावेळचा जो किस्सा आहे की त्यावेळी ती मुलं जी होती ना म्हणजे अक्षरशः फार गरिबीतून वर आलेली मुलं आहेत. आमच्या विभागात CA झालेत, डॉक्टर झालेत. माझी मुलगी स्वतः डॉक्टर झालेली आहे. माझी दुसरी मुलगी इंजिनिअरिंग करते. अनेक मुलं, आता कालच एक मुलगा आमच्या विभागातून मिलिटरीमध्ये गेलेला आहे. मुलं हुशार आहेत, योग्य मार्गदर्शन त्याचा अभाव आहे. बरोबर. ते कुठेतरी बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे, माझा प्रत्येक नागरिक हा सुशिक्षित असावा आणि कुठेतरी त्याला योग्य असं मार्गदर्शन मिळावं, त्या म्हणजे माझं परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी मॉल याचा एक संकल्पना अशी पण आहे की तिथे गेल्यानंतर त्या मुलाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये. बरोबर. सर्वच गोष्टी अवेलेबल करून देता येतील असं नाही, पण त्याची जर एखादी रितसर मागणी असेल तर ती मागणी पूर्ण करण्याचा देखील आमचा प्रयत्न राहील. बरोबर. जेणेकरून त्याला त्याच्या भविष्यात पुढे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो सुकर व्हावा. खरंय. मार्ग सुकर करणं हे आपल्या हातात आहे. प्रयत्न तर शेवटी त्यालाच करायचे. प्रयत्न त्यालाच करायचे. आणि या पूर्ण याच्यामध्ये परिसरामध्ये आता विकास, विभागाचा विकास हा आपला मुलगा किंवा आपल्या जवळचा तरुणच करू शकतो, ही माझी ठाम भूमिका आहे. बरोबर. कारण कुठेतरी तरुणाईला तुम्ही वाव देणं गरजेचं आहे. आणि त्या प्रश्नाची तीव्रता त्यांना अधिक योग्य पद्धतीने माहीत आहे. हो ना. थोडंसं त्यांना त्यांची वाट मोकळी करून देणं देखील गरजेचं आहे. बरोबर. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून काळाशी सुसंगत आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असा स्टडी मॉल, ही कन्सेप्टच खूप वेगळी आहे, असा स्टडी मॉल भाऊंना उभा करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. आणि तुम्हा सर्वांची साथ याला नक्कीच मिळेल. कारण हे केवळ भाऊंनी स्वतःपुरतं पाहिलेलं स्वप्न नाही आहे, तर ते तुमच्या आमच्या कच्च्या बच्चांसाठी आणि तिथल्या तरुणाईसाठी पाहिलेलं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वच त्यांना सर्वतोपरी मदत करू, हा विश्वास मला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, RPI गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश शिवाजी खांडगे, निशाणी हाताचा पंजा, यांनाच EVM मशीनवरील 1 क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.